नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी होऊन जाईल. आणि आज आपण अशी व्हिडिओ बघणार आहोत जी सगळ्यांसाठीच खूप उपयुक्त अशी ठरणार आहे. त्याच्यामुळे मी स्टँडर्ड ऑल लिहिलेला आहे इकडे. कारण कधी कधी आपण 8वीतून 9वीत जातो, 9वीतून 10वीत जातो, पण आपला बेस क्लिअर होत नाही आणि तक्ते पाठ करतो पण त्या तक्त्यांचा अर्थ समजत नाही. तर अशा वेळेला ही व्हिडिओ सगळ्यांना यूजफुल ठरणार अशी आहे. संस्कृतमधला जो महत्त्वाचा शब्द आहे जो आहे देव शब्द, अकारांत पुल्लिंगी शब्द, बरोबर. तर त्याच्याबद्दल भरपूर तुम्ही जेव्हा 8वीत जाता तेव्हापासून तुम्हाला सांगितलं जातं देव शब्द पाठ करा, माला शब्द पाठ करा. मुलं सगळी पाठसुद्धा करतात शब्द, बरोबर. पण त्याचा अर्थ काय, त्याचा वापर कसा करावा हे मुलांना कळतच नाही. मुलं पाठांतर करतात, पण मुलांना त्या तक्त्याचा वापर कसा करावा हे समजणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी इथे थोडासा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून देव शब्द नक्की काय आहे ते थोडंफार कळेल. आता इथे बघा, मी इथे सगळ्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, जेणेकरून तुम्ही सुद्धा माझ्यासारखा हा जो देवाचा मी तक्ता लिहिलेला आहे तसाच तक्ता तुम्ही तुमच्या जर वहीत लिहिला तर तो तुम्हाला खूप युजफुल ठरेल. ठीक आहे. सो इथे बघा मी काय काय सांगते की देव हा जो शब्द आहे तो अकारांत आहे. अकारांत का म्हणावं त्याला, कारण देव शब्द जेव्हा तुम्ही बोलता याच्यासाठी तुम्हाला सुद्धा बोलायचं आहे. ठीक आहे. आता मी बोलते बघा, देव, व बोलताना शेवटी कसला साऊंड येतोय, व, अचा साऊंड येतोय आणि त्यामुळे देवला अकारांत शब्द म्हणतात, बरोबर. मग तुम्हाला आता कळलं असेल की देवला आपण अकारांत का म्हणतो, कारण जेव्हा मी देव असं बोलते तेव्हा व मध्ये मला अचा ध्वनी ऐकायला येतो आणि जेव्हा मला अचा ध्वनी ऐकायला येतो त्यामुळे मी देव शब्दाला अकारांत असं म्हणते. अकारांत म्हणजे ज्याचा अंत अ अशा आवाजाने होतो, म्हणून त्याला अकारांत म्हणतो. आणि देव शब्द हा काय आहे, पुल्लिंग आहे, बरोबर. आता इथे फक्त आपण देवाबद्दलच बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संस्कृतमधले जे लिंग आहेत म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग, आणि मराठी भाषेतले जे लिंग आहेत पुल्लिंग, स्त्रीलिंगी, नपुसकलिंग, ते सेमच आहेत असं नाही. म्हणजेच मराठीमध्ये आपण पंखा याला पुल्लिंग म्हणतो, तो पंखा, पण संस्कृतमध्ये पंख्यासाठी शब्द आहे व्यजनम आणि संस्कृतमध्ये व्यजनम हा जो शब्द आहे तो नपुसकलिंग आहे, कारण हलंत म वनम प्रमाणे त्याला लागतो. त्यामुळे ही एक बेसिक गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा की मराठीमध्ये ज्या लिंगामध्ये एखादा शब्द आहे त्याच लिंगामध्ये संस्कृतमध्ये तो शब्द असेल असं नाही. समजलं. आता इकडे बघा, देव शब्द मध्ये एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि आपली विभक्ती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला देव शब्द आणि विभक्ती ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली समजल्या पाहिजेत. सायमल्टेनियसली म्हणजेच काय, एक सोबत. म्हणजेच जेव्हा जेव्हा तुम्ही देव शब्द वाचता त्यावेळेला तुम्हाला विभक्त्या सुद्धा त्याच्यासोबत समजल्या पाहिजेत, तरच तुम्ही त्या देव शब्दाचा वापर वाक्य बनवताना करू शकता. तुमच्या भरपूर जणांच्या कॉमेंट्स होत्या की आम्हाला विभक्ती समजावून सांगा. सो विभक्तीवर आपण एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवूया, पण देवसोबत सुद्धा म्हणजे या देवाच्या तक्त्यासोबत सुद्धा तुम्हाला विभक्ती मी समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. आता इथे बघा, पहिला शब्द आहे देवः, देवौ, देवाहा. हा एकवचन म्हणजेच एक, द्विवचन म्हणजे दोन आणि बहुवचन म्हणजेच भरपूर. दोन पेक्षा जास्त झाले की ते बहुवचन. मराठी भाषेत एकवचन आणि अनेक वचन एवढंच असतं,
पण संस्कृत भाषेमध्ये द्विवचन म्हणजे दोन गोष्टी जर असतील तर त्यांच्यासाठी एक वेगळा असा तक्ता पाठ करावा लागतो. भले त्याचा वापर खूप कमी होतो तरी सुद्धा तुम्हाला द्विवचन पाठ करायचं असतं. आता इथे बघा, देवः याचा अर्थ होतो एक देव. म्हणजे एका देवाबद्दल म्हणायचं असेल तुम्हाला तर देवः असा शब्द तुम्ही लिहिणार. आता समजा माझ्यासमोर दोन देव उभे आहेत, तर मी त्यांना देवः म्हणेन का? नाही, मला त्यांना काय म्हणावं लागणार? देवौ. मग असं नाही म्हणायचं दोन देवौ. देवौ म्हटलं की त्याच्यामध्ये दोन देव आलेच, इन्क्ल्यूडच असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे दोन हा नंबर परत बोलण्याची गरज नसते. फक्त देवौ म्हटलं तुम्ही की समोरच्याला समजून जातं की तिथे दोन देवांबद्दल बोलणं चालू आहे. आता समजा माझ्यासमोर भरपूर देव उभे आहेत. तर मी काय म्हणणार त्यांना? देवः म्हणणार का? नाही. देवौ म्हणणार का? नाही. मी काय म्हणणार? देवाहा. देवाहा हे म्हटल्यावर होतं अनेक देव. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? आणि ही तुमची काय आहे? प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्ती आपण संस्कृतमध्ये प्रथमा विभक्ती तिला म्हणतो, पण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? नॉमिनेटिव्ह. काय म्हणतात? नॉमिनेटिव्ह. प्रथमा विभक्ती आपल्याला नेहमी काय दाखवते? तर आपल्याला कर्ता दाखवते. कर्ता म्हणजे जो क्रिया करतो. म्हणजे राम शाळेत जातो, बाबा भाजी आणतात, आई जेवण बनवते. याच्यामध्ये कर्ता म्हणजे क्रिया करणारे कोण आहेत? आई, राम, बाबा. बरोबर? म्हणजे ह्या ज्या विभक्ती असतात, प्रथमा विभक्ती ही नेहमी कर्ता दाखवते, म्हणजे सब्जेक्ट दाखवते. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आता यापुढे जेव्हा तुम्ही देव शब्द बोलाल तेव्हा तुम्हाला कसं बोलायचं आहे? देवः म्हणजे एक देव, देवौ म्हणजेच दोन देव, आणि देवाहा म्हणजेच अनेक देव. प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्तीला आपण इंग्लिशमध्ये नॉमिनेटिव्ह म्हणतो. प्रथमा विभक्ती आपल्याला कर्ता दाखवते, म्हणजे सब्जेक्ट दाखवते. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही टेबल वाचता आणि समजून घेता तेव्हा तो ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला समजलेला असतो. ठीक आहे, आता आपण पुरेसा वेळ देऊन प्रथमा विभक्ती समजून घेतलेली आहे. आता आपण द्वितीय विभक्ती समजून घेऊया. द्वितीय विभक्तीमध्ये काय शब्द आहे बघा? देवम, देवौ, देवान, द्वितीया. आता इथे जर तुम्ही बघाल तर देवम याचा अर्थ काय होतो? एका देवाला. एका देवाला. त्याच्यानंतर देवौ याचा अर्थ काय होतो? दोन देवांना. आणि देवान न हलंत याचा अर्थ काय होतो? अनेक देवांना. आता द्वितीय विभक्ती ही इंग्लिशमध्ये अक्युसेटिव्ह या नावाने ओळखली जाते. ठीक आहे, आणि द्वितीय विभक्ती काय दाखवते? कर्म दाखवते, म्हणजेच ऑब्जेक्ट दाखवते. बरोबर? इंग्लिशमध्ये जर ते तुम्हाला ओळखायचं असेल तर त्याला नेहमी टू असा शब्द लागतो आधी. टू मदर, टू फादर, टू राजू, अशा प्रकारे इथे सेंटेन्स बनतात इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आणि आता तुमची विभक्ती चालू होते. आता तुम्हाला विभक्ती आणि देवचा टेबल एक साथ बघायचं आहे. आता तुम्ही मराठीमध्ये विभक्तीचा तक्ता पाठ केला असेल तर द्वितीय विभक्तीला काय प्रत्यय लागतात? सलाते, सलानाते. बरोबर? प्रथमा विभक्तीमध्ये कुठलेच प्रत्यय लागत नाही, त्यामुळे तिथे मी प्रत्यय लिहिलेले नाही आहेत. द्वितीय विभक्तीमध्ये प्रत्यय लागतात सलाते, सलानाते. तर इथे हा जो ला प्रत्यय आहे तो तुम्हाला इथे दिसतोय लावलेला. एका देवाला, दोन देवांना. अनेक वचन असते की सलानाते होतं ना, त्याच्यामुळे ना प्रत्यय इथे तुम्हाला दिसतोय बघा. तर जर तुम्हाला इकडे एक ट्रिक अशी सांगते की जर तुम्हाला मराठीमध्ये विभक्तीचा जर तक्ता पाठ असेल, सलाते, सलानाते, नेईशी, नेईशी, ऊन, हून, बरोबर, हा जो तो तक्ता जर तुमचा पाठ असेल तर त्याचा फायदा संस्कृतमध्ये तुम्हाला खूप होतो.
आता तुम्हाला इकडे माहिती आहे की द्वितीयाला सलाते सलानाते लागतं, तर तुम्हाला आठवायची वेळ जास्त लागत नाही. तुम्ही देवम म्हटलं की द्वितीय विभक्ती, ला प्रत्यय म्हणजेच एका देवाला, दोन देवांना, अनेक देवांना, असं तुम्ही पटापट अर्थ समजून घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. तृतीय विभक्ती. तृतीय विभक्तीमध्ये काय आहे बघा. देवेन. देवेन याचा अर्थ काय होतो? एका देवाने. देवाभ्याम म्हणजेच दोन देवांनी. आणि देवैही याचा अर्थ होतो अनेक देवांनी. तृतीय विभक्ती ही आपण तृतीय संस्कृतमध्ये म्हणतो, तर इंग्लिशमध्ये तिच्यासाठी शब्द आहे इन्स्ट्रुमेंटल. ओके. आणि कारक भाषेत तिला शब्द आहे करण, म्हणजेच साधन. एखाद्या साधनाने, एखाद्या वस्तूने किंवा एखाद्या साधनाने, इन्स्ट्रुमेंटने जेव्हा आपण एखादी क्रिया करतो तेव्हा तिथे तृतीय विभक्ती येते. तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत मराठीत? नेशी, नेईशी. बरोबर. आणि इंग्लिशमध्ये वाक्यात ते कसं ओळखायचं? जर थ्रू, बाय, विथ असे शब्द असतील तर तिथे तृतीय विभक्ती असते असं आपल्याला समजतं. आता फॉर एक्झाम्पल, अहम सुधाखंडेन लिखामी. मी सुधाखंडाने लिहिते, म्हणजेच काय? चॉकने लिहिते. बरोबर. आता चॉकचा वापर, चॉक ह्या वस्तूचा वापर मी लिहिण्यासाठी करते, म्हणजे कुठल्या तरी साधनाचा वापर मी केलेला आहे. त्यामुळे त्या साधनाची, म्हणजे जी वस्तू मी वापरले तिची मला तृतीय विभक्ती करावी लागली. बरोबर. म्हणून देवेन प्रमाणे सुधाखंडेन लिखामी असं मी केलं. तर तुम्हाला आता कळालेलं आहे की देवेन हा शब्द कशासाठी वापरायचा? जेव्हा मला एखादं वाक्य एका देवाने, आता मी देव हा शब्द वापरणार हे काही गरजेचं नाही आहे. मी सुधाखंड मी का वापरला? कारण तो देवप्रमाणे चालतो. त्याच्यामुळे तुम्हाला ते पटकन कळेल की देवेन प्रमाणे सुधाखंडेन लिखामी असं झालं. समजलं? आता समजा मी दोन खडूंनी लिहिते असं जर मला म्हणायचं असेल तर इथे देवाभ्याम प्रमाणे सुधाखंडाभ्याम असं करावं लागलं असतं. आणि समजा मी अनेक खडूंनी लिहिते असं जर मला म्हणायचं असेल तर तिथे सुधाखंडेनं लिहून चालणार आहे का? नाही. तर तिथे मला सुधाखंडैहि, बरोबर, सुधा देवैहि प्रमाणे, देवैहि याप्रमाणे सुधाखंडैहि असं करावं लागलं असतं. म्हणजेच तुम्हाला जर वचन बदललं तर तुमचे शब्द बदलतात. समजते का तुम्हाला? एक असेल तर देवेन, दोन असेल तर देवाभ्याम, आणि तीन असेल तर तीन किंवा तीनपेक्षा जास्त असेल तर देवैहि. ओके. तर अशा प्रकारे देवेन याचा अर्थ एका देवाने असा अर्थ घ्यायचा आहे. पुढे आहे चतुर्थी विभक्ती जी आहे ती इथे दिसलेली आहे. चतुर्थी विभक्तीला इंग्लिशमध्ये डेटिव्ह असं म्हणतात आणि संस्कृत कारक भाषेत तिचं नाव आहे संप्रदान. बरोबर. आणि त्याचा प्रत्येक सोपा लक्षात ठेवा, साठी. कधी पण चतुर्थी विभक्ती याचा वापर साठी, म्हणजे कशाच्या तरी साठी, जेव्हा एखादंसं वाक्य असतं खाण्यासाठी, आईसाठी, बाबांसाठी, तर अशा प्रकारची वाक्य करताना आपल्याला नेहमी चतुर्थी विभक्ती वापरायची असते. आणि त्याचे प्रत्यय आहेत सलाते, सलानाते. आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला ओळखायचं असेल तर फॉर मदर, फॉर फादर किंवा टू मदर, टू फादर असे शब्द तुम्हाला दिसतात. रिसिव्हर जो असतो, म्हणजे जो रिसीव्ह करतो, बरोबर, तिथे सुद्धा आपल्याला चतुर्थी विभक्ती, म्हणजेच ज्याला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, बरोबर, त्याची नेहमी चतुर्थी विभक्ती केली जाते. आता तुम्हाला इथे मध्ये मध्ये मी विभक्ती का म्हणते? कारण तुम्हाला कळलं पाहिजे, फक्त देवचा तक्ता पाठ करून काहीच होत नाही. जर तुम्हाला तो वापरताच येत नसेल तर. आणि देवचा तक्ता वापरणं म्हणजेच काय तर विभक्ती अप्लाय करणं. ठीक आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला एक साथ सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहे. आता देवाय
याचा अर्थ काय होतो, मी काय म्हटलं तुम्हाला, साठी हा प्रत्यय, साठी लावून टाकायचा. मग इथे मुद्दामून मी मराठीत लिहिलं नाहीये, कारण ते आपण करायचं आहे. बरोबर, तुम्ही जस्ट ट्राय करा, बघा जमतंय का तुम्हाला माझ्यासोबत. देवाय म्हणजेच काय, एका देवा साठी. कळलं? काय केलं आपण, एक वचन आहे म्हणून एका, आणि साठी हा चतुर्थीचा प्रत्यय आपल्याला लावायचा आहे. मग देवाय याचा अर्थ होतो एका देवासाठी. देवाभ्याम याचा अर्थ काय होणार मग सांगा तुम्ही, दोन देवांसाठी. व्हेरी गुड. आणि देवेभ्य याचा अर्थ काय होणार, अनेक देवांसाठी. बघितलं किती सोपं आहे. म्हणजेच जर तुम्हाला हे प्रत्येक, हा जो कॉलम आहे ना, जो मी लिहिलाय, तो जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, तो जर समजून घेतला, तर तुम्हाला याचे अर्थ पटापट पटापट समजत जातात आणि तुम्ही ते वापरू शकता. आता तुम्हाला समजा एक वाक्य करायचं आहे की आई गणपतीला मोदक देते. आता आपल्याला माहिती आहे की ज्याला द्यायचं आहे त्याची आपल्याला काय करायची असते, चतुर्थी करायची असते. आईसाठी आपण काय शब्द लिहिणार, माता. आता गणपतीला, बरोबर, गणपती नको घेऊया आपण, इकारांत होतो तो गणपती. गणेश, गणेश शब्द घेऊया अकारांत. बरोबर, मग तुम्ही गणेशाला असं म्हणायचंय की नाही तुम्हाला, गणेशाला मोदक देते. तर गणेशाला, तर तुम्ही फक्त इथे गणेश असं लिहून चालणार आहे का सांगा मला, नाही. गणेश म्हणजेच काय होणार, आई गणेश मोदक देते. हे वाक्य बरोबर वाटतंय का तुम्हाला, नाही. गणेशाला असं लिहायचं आहे आपल्याला. मराठीत आपण पटकन लिहितो गणेशाला, मग संस्कृतमध्ये कसं लिहायचं, तर गणेशासाठी किंवा गणेशाला साठी देवाय प्रमाणे गणेशाचं पण करावं लागणार आपण. मग आपण कसं करणार, गणेशाय असं करणार आपण. कळलं? माता गणेशाय मोदकम. मोदकमला टिंब का दिला, कारण द्वितीय विभक्ती आपण इथे बघितली की जे आपलं कर्म असतं, बरोबर, कर्म बघितलं ना आपण. मोदक हे कर्म झालं, तिथे मोदक देते तर मोदक कर्म आहे. आणि मोदकला आपण काय लिहितो, देवम प्रमाणे. मोदकचं काय होणार मग, मोदकम असं होणार की नाही ते. त्याच्यामुळे माता गणेशाय मोदकम यच्छती. यच्छती याचा अर्थ होतो देणे. बरोबर, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही देणे म्हणजे यच्छती असा धातू वापरता किंवा क्रियापद वापरता, तेव्हा नेहमी ज्याला आपण देतो त्याची चतुर्थी विभक्ती करायची असते, म्हणजेच देवाय. आता समजा आई सर्व देवांना मोदक देते असं जर वाक्य म्हणायचं आहे, तर देवाय लिहून चालणार आहे का आपल्याला, नाही. भरपूर देव आहेत ना, मग देवेभ्य लिहावं लागणार. मग माता देवेभ्य मोदकानी. मोदक पण भरपूर असणार, मग मोदकानी. मोदक शब्द जो आहे, बरोबर, मोदकम. आता मोदक शब्द आहे किंवा प्रसाद शब्द आहे, बरोबर, तर ज्या लिंगाप्रमाणे असणार त्याच्याप्रमाणे त्याचं अनेक वचन करू शकतो. मोदकाहा होणार, कारण मोदक शब्द पुल्लिंगी आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथे बघा, देवः देवौ देवाहा, आणि इथे काय आहे, देवम देवौ देवान. तर मोदक आपलं कर्मामध्ये आहे, त्याच्यामुळे देवान इथे दिसते तुम्हाला, देवान होते, बरोबर. त्याच्यामुळे मोदकान असं होणार, मोदकान यच्छती. यच्छती म्हणजेच काय, देते. म्हणजे तुम्हाला कळतंय की गणेश एक होता म्हणून गणेशाय केलं. पण समजा गणेश नाही आहे, तिथे भरपूर देव असं घ्यायचं असेल, तर तुम्हाला तिथे देवेभ्य लिहावं लागेल. समजलंय? थोडंसं किचकट आहे हे, मी समजू शकते. पण जर तुम्हाला हे नाही समजलं तर तुम्हाला पुढे जाऊन वाक्य करता येणार नाही. भरपूर मुलांचं असं असतं की आम्हाला संस्कृतमध्ये वाक्य ट्रान्सलेट करायला शिकायचे आहेत. मग शिकायचे आहेत तर तुम्हाला टेबल वापरावे लागतील. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही गोष्ट सांगतेय की तुम्ही जोपर्यंत याच्यात थोडीशी मेहनत घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाही. आणि हे पहिलं म्हणजे सुरुवातीला तुम्हाला इनिशियल स्टेजला थोडंसं कठीण वाटेल, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते एकदम सोपं होऊन जातं, बरोबर. आणि याच्यावरच मी 10 दिवसांचा एक पेड क्लास ठेवला होता, जो की मी अनाउन्स केला होता
की विभक्ती या टॉपिकवर, आणि त्यामध्ये माझ्याकडे 5 मुलं होती. 5 मुलांची एक बॅच होती आणि 8वीचीच मुलं होती. आणि कौतुकाची गोष्ट अशी होती की 5 मुलं जस्ट 8वीमध्ये एंटर झालेत. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या शाळा नाहीत, ऑनलाईन त्यांनी अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा त्या 10 दिवसांच्या क्लासमध्ये त्या मुलांनी एवढं सगळं कव्हर केलं. हे देवशब्द जे तुम्हाला मी आता इथे एक्सप्लेन करते, ती त्यांची स्लाईड होती, त्यांना मी शिकवलं होतं हे. आणि त्या मुलांनी एवढा चांगला परिणाम दाखवला. आणि अशी एक वेळ आली 4-5 दिवसानंतर की मला अजिबात अपेक्षा नव्हती की एवढी छान छान वाक्य ती लोक एवढ्या कमी कालावधीमध्ये ट्रान्सलेट करतील. आणि अक्षरशः माझी तारंबळ उडायची की त्यांना वाक्य किती सांगू, आणि त्यांचं लगेच वाक्य तयार करून असायचं की रेडी असायचं की आम्ही कन्वर्ट केलं. आणि ही अजिबात खोटी गोष्ट नाही आहे. तर ते जे आहेत, जे 10 दिवस माझ्यासोबत होते, ते सुद्धा हे व्हिडिओ ऐकत असतील. तर अक्षरशः खूप छान रिझल्ट आला होता. आणि ॲक्च्युली महत्त्वाची गोष्टच अशी आहे की जेव्हा आपण एखादं मराठीतलं वाक्य किंवा इंग्लिशमधलं वाक्य जेव्हा आपण संस्कृतमध्ये ट्रान्सलेट करतो, तेव्हा तिथे 2 वे कम्युनिकेशन गरजेचं असतं. म्हणजेच तुम्ही कुठे चुकलात तर मला ते समजलं पाहिजे, कारण आपण दोघं बोललो पाहिजेत समोरासमोर, तर ते पटापट तुम्ही कॅच करू शकता. यूट्यूबमध्ये काय होतं की मी इथून बोलण्याचं किंवा तुम्ही समोर आहात असं समजून शिकवण्याचा खूप प्रयत्न करते, पण शेवटी तुमचे डाऊट्स तुमच्यापर्यंतच राहतात. ते पटकन तुम्हाला मला विचारता येत नाही. त्यामुळे अशा वेळेला ऑनलाईन जे क्लास असतात तेच खूप उपयोगी पडतात. त्यामुळे जर इथे मी फक्त सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुम्हाला वाक्य ट्रान्सलेट करायची आहेत किंवा संस्कृतमध्ये वाक्य तुम्हाला बनवायला शिकायची आहेत, तर तुम्ही नक्कीच तो 10 दिवसांचा जो पेड क्लास आहे, मी असं खोटं काहीच नाही म्हणत आहे, पेड क्लास आहे तो, त्याची फीज आहे, पण त्याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल. आणि असं नाही आहे की ही एकदा शिकलो की विसरू अशी गोष्ट अजिबात नाही आहे. तुम्ही एकदा ते 10 दिवस तुम्ही इन्व्हेस्ट केलेत तुमचे, तर तुम्हाला 10वीपर्यंत ती गोष्ट नेहमी उपयोगी ठरेल. कारण ही एक बेसिक गोष्ट आहे की तुम्हाला ट्रान्सलेशन येते करता, बरोबर. त्यामुळे तुम्ही नक्की या गोष्टीचा विचार करा. आणि जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल, तुम्हाला करायचं असेल हे 10 दिवसांचं सेमिनार वगैरे अटेंड, तर तुम्ही कसं करणार, तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता किंवा तुम्ही मला माझ्या मेल ID वर मला मेल करू शकता की आम्ही इंटरेस्टेड आहोत, प्रोसेस काय, पुढे कसं काय करायचं, तर आपण त्याच्यावर नक्कीच बोलू शकतो. ठीक आहे. इथे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न केला, पण फक्त एकच आपली डिफिकल्टी आहे की तुमचं मत मला पटकन समजत नाही इथे. ओके. तर अशा प्रकारे आपण चतुर्थी विभक्तीवर होतो. देवाय म्हणजेच एका देवासाठी, देवाभ्याम याचा अर्थ होतो 2 देवांसाठी, आणि देवेभ्यः याचा अर्थ होतो अनेक देवांसाठी. ठीक आहे. आता पुढची विभक्ती आहे पंचमी विभक्ती. देवात, देवाभ्याम, देवेभ्यः पंचमी. पंचमी याला कारकमध्ये शब्द आहे अपादान. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं ॲब्लेटिव्ह. ऊन असे प्रत्यय आहेत मराठीमध्ये पंचमी विभक्तीचे. आणि एक इझी शब्द काय लक्षात ठेवणार पंचमीसाठी, तर तुम्ही पासून हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे घरापासून, आईपासून, बाबांपासून, असं जिथे जिथे वाक्यरचना तुम्हाला करायची असते तिथे तिथे तुम्हाला पंचमी विभक्ती वापरायची असते. इंग्लिशमधला कुठला शब्द लक्षात ठेवाल तर फ्रॉम हा शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पंचमी विभक्ती तुम्हाला पॉइंट ऑफ सेपरेशन दाखवते. म्हणजेच काय, पंचमी विभक्ती तुम्हाला नेहमी दुरावा दाखवते. म्हणजे झाडापासून फळ खाली पडले तर झाडाचा आणि त्या फळाचा संबंध तुटला, त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला, म्हणूनच तर ते फळ खाली पडलं ना जमिनीवर. आई घरापासून लांब गेली म्हणजे आईमध्ये आणि त्या घरामध्ये दुरावा आला. तर पंचमी विभक्ती नेहमी तुम्हाला पॉइंट ऑफ सेपरेशन म्हणजे थोडंसं विभक्त, थोडासा दुरावा तुम्हाला पंचमी विभक्ती मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यामुळे पासून, ऊन पासून हे तुम्हाला प्रत्यय इथे लक्षात ठेवायचे आहेत. तर त्या अर्थ बघूया आपण. देवात याचा अर्थ काय होतो,
भरपूर जणांना काय वाटतं माहिती आहे, मराठी स्पेशली जे मराठी आहेत त्यांना कसं वाटतं देवात म्हणजे देवाच्या आत, घरात. आता समजा तिथे गृहात शब्द असता तर त्यांना काय वाटणार, गृहात म्हणजे घराच्या आत, विद्यालयात म्हणजे विद्यालयाच्या आत. तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण हे मराठी नाही आहे, हे संस्कृत आहे. ओके, त्यामुळे देवात याचा अर्थ एका देवापासून असा होतो. गृहात म्हणजे एका घरापासून, विद्यालयात याचा अर्थ होतो एका शाळेपासून, एका विद्यालयापासून. आत हा अर्थ घ्यायचा नाही आहे, समजतंय का तुम्हाला? त्यामुळे देवात याचा अर्थ एका देवापासून, देवाभ्याम याचा अर्थ दोन देवांपासून, आणि देवेभ्यः याचा अर्थ अनेक देवांपासून. बरोबर? आता तुम्ही वाक्य बनवू शकता की देवात म्हणजे एका देवापासून, एका देवापासून वर मिळाला. तर मग काय लिहिणार तुम्ही? तुम्ही वेगवेगळी वाक्य बनवू शकता की मलासाठी काय वापरणार. आता इथे ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, तुम्हाला जर मी पटकन आता इथे वाक्य बनवायला शिकवली तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की तुम्हाला अस्मद युष्मद माहिती असलं पाहिजे. मग मलासाठी मी संस्कृतमध्ये काय म्हणणार, तर मला अस्मदचा टेबल बघावा लागणार. तर असे भरपूर टेबल, त्याच्यामुळे ॲट द मोमेंट तुम्हाला इथे पटकन सगळं नाही सांगता येत. त्यामुळे सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की देवात म्हणजेच काय, एका देवापासून. बरोबर? वाक्य आपण नंतर हळूहळू पुढच्या स्टेपमध्ये शिकूया. ठीक आहे? आता सध्या त्याचा बेसिक अर्थ तुम्हाला समजून घ्या. आता पुढे षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी आहे देवस्य, देवयोः, देवानां षष्ठी. षष्ठीला जेनेटिव्ह असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि षष्ठी विभक्ती नेहमी संबंध दाखवते, म्हणजे बिलॉंगिंग्स दाखवतं, तुमची मालकी हक्क त्या गोष्टीवर जे आहे ते दाखवतं. मराठी विभक्तीमध्ये प्रत्यय चाचीचे, चाचीचे. बरोबर? आणि इंग्लिशमध्ये जर तुम्हाला पटकन ओळखायचं असेल तर ऑफ हा शब्द तुम्हाला दिसतो. पजेशन दिसतं. पजेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच, पजेशन म्हणजे मालकी हक्क. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं असेल की हा रामचा पेन आहे, तर रामचा असं वापरलेलं आहे मी इकडे, प्रत्यय वापरला रामचा, म्हणजेच त्या पेनावर अधिकार कोणाचा आहे, त्या रामचा आहे. मी म्हटलं ती मीनाची बॉटल आहे, तर ची वापरला प्रत्यय. बरोबर? म्हणजे त्या बॉटलवर अधिकार कोणाचा आहे, त्या मीनाचा आहे. म्हणजेच षष्ठी विभक्ती नेहमी तुम्हाला अधिकार किंवा संबंध दाखवत असते. म्हणून देवस्य याचा अर्थ काय होतो, एका देवाचा. देवस्य फलम, देवाचे फळ. बरोबर? देवस्य प्रतिमा, देवाची प्रतिमा. प्रतिमा म्हणजेच मूर्ती. आता दोन देवांचा प्रसाद आहे फॉर एक्झाम्पल, मग देवयोः प्रसादः, दोन देवांचा प्रसाद. आता मला म्हणायचंय भरपूर देवांचा, मग मी काय म्हणणार, देवानां प्रसादः, म्हणजे भरपूर देवांचा प्रसाद आहे हा. म्हणजेच देव आणि प्रसाद यांचा एकमेकांशी संबंध आहे. बरोबर? तर अशा प्रकारचं षष्ठी विभक्ती. आता आपण एक छोटंसं वाक्य घेऊया. आकाशाचा रंग निळा आहे. बरोबर? आकाशाचा, तर चा प्रत्यय लागला. बरोबर? मग आकाश हा शब्द, गगन आपण संस्कृतमध्ये गगन असं म्हणतो ना आकाशाला, मग गगनस्य, देवस्य प्रमाणे काय केलं, गगनला आपण गगनस्य वर्णः, रंगला काय म्हणतो आपण संस्कृतमध्ये, वर्णः. गगनस्य वर्णः नीलः, निळ्या रंगाला काय म्हणतो आपण, नीलः. कळलं? तर अशा प्रकारची वाक्य आपण बनवू शकतो. पुढे आपण जाऊया. देवे देवयोः देवेषु सप्तमी. सप्तमी विभक्ती बघायची आहे. सप्तमी विभक्तीलाच कारक भाषेत अधिकरण असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये लोकेटिव्ह असं तिला म्हणतात, कारण ती लोकेशन दाखवते. आणि मराठीत तिचे प्रत्यय आहेत तय्या तय्या. आता मगाशी बघा मी तुम्हाला सांगितलं की देवात म्हणजे काय काय जण काय म्हणतात की देवाच्या आत किंवा गृहात. इथेच मी सांगितलेलं बघा पंचमीपासून. बरोबर?
तर इथे गृहात शब्द आहे तर काही घराच्या आत घ्यायचं का नाही, तर तुम्हाला तिथे कळलंय की नाही तिथे पासून घ्यायचं आहे, बरोबर. पण सप्तमी विभक्तीमध्ये तुम्हाला तो अर्थ घ्यायचा आहे की कशाच्या तरी आत. म्हणजे बेसिकली तुम्हाला इथे लोकेशन दिसते, म्हणजेच घराच्या आत, बाहेर, वर, खाली, इन, ऑन, ॲट, अमंग असे शब्द जर तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसले तर तिथे सप्तमी विभक्ती आहे असं समजायचं, लोकेशन दाखवतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं देवे. देवे म्हणजेच काय, एका देवात. इथे त असा अर्थ घ्यायचा आहे. देवयोहो म्हणजेच काय, दोन देवांत. आणि देवेशु म्हणजेच काय, अनेक देवात. ठीक आहे. आता तुम्हाला म्हणायचं असेल समजा की वनात झाड आहे. वनात म्हणजे कळालं ना, जंगलात, जंगलाच्या आत म्हणजेच वनात झाड आहे. तर मी काय म्हणणार, वने. वने म्हणणार. का वने म्हणणार, देवेप्रमाणे. आता समजा वने नाही, मला अरण्य शब्द वापरायचा आहे, तर मी काय म्हणणार, अरण्याचं मी काय करणार, देवेप्रमाणे अरण्ये वृक्षः अस्ति. आता भरपूर झाडं आहेत असं म्हणायचं असेल तर अरण्ये वृक्षाः सन्ति. कळलं. म्हणजे वृक्षचं वृक्षाः केलं अनेक वचन आणि अस्तीचं सन्ति केलं मी. ठीक आहे. तर असं आता समजा भरपूर जंगलात, असं एक जंगल नाहीये, खूप जंगलं आहेत, मग देवेशु प्रमाणे काय होणार, अरण्येषु असं होणार. हां, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फक्त इथे हे काय असतं माहिती आहे, तुमचं वचनप्रमाणे तुम्ही शब्द बदलता, पण बेसिकली तुम्हाला ती विभक्ती माहीत असली पाहिजे की देवे म्हणजे काय, तर एका देवात. मग तुमचं वचनप्रमाणे तुम्ही वेगवेगळे शब्द वापरू शकता, पण मेन तुम्हाला एक वचनाचा प्रॉपरली अर्थ तर माहिती पाहिजे. देवे म्हटल्यावरच तुम्हाला माहिती नाही काय देवे म्हणजे काय हेच तुम्हाला माहीत नाही, तर तुम्ही वापर कसा करणार त्या शब्दाचा. हां, आणि देव हा तर एक शब्द तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलाय, पण आता बघा मी तुमच्या समोर वन शब्द वापरून दाखवला की एका देवात. आता समजा गृह, मला घरात म्हणायचं आहे, घरात राम आहे. ठीक आहे. मग मी काय लिहिणार, गृहे रामः अस्ति, किंवा राम घरात आहे असं म्हणायचं, रामः गृहे अस्ति. तिथे मी गृहात केलं का, नाही केलं, मी काय लिहिलं, गृहे केलं, देवेप्रमाणे. समजलं. अशा प्रकारे छोटी छोटी वाक्य आपल्याला कधी बनवता येतील, जेव्हा आपण देव हा टेबल वाचताना विभक्ती समजून घेऊ तेव्हाच. कळलंय. आता शेवटची विभक्ती जी आहे आपली संबोधन विभक्ती, बरोबर. संबोधन विभक्तीला इंग्लिशमध्ये म्हणतात वोकेटिव्ह, आणि त्याचा मराठीत प्रत्यय आहे नो, तो पण अनेक वचनासाठी, मुलांनो. संबोधन विभक्ती आपल्याला हाक मारण्यासाठी, टू ॲड्रेस समवन, त्याच्यासाठी आपण वापरतो, एखाद्याला हाक मारण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्हाला इथे हे देव, हे देवौ, हे देवा हा संबोधन असं आपण शाळेत वाचतो, पण ॲक्च्युअलमध्ये हे हा जो शब्द आहे तो फक्त आपण एखादी आवाज देणं या उद्देशाने फक्त लिहिलेला आहे. टेबलमध्ये ॲक्च्युली तो नाही आहे. समजलं. मेन शब्द आपला देव, देवौ, देवा हा एवढेच आहेत. तर हे देव. आता तुम्हाला एक गोष्ट कळते की जेव्हा तुम्ही एखाद्याला आवाज देता तेव्हा तुम्ही फक्त देव असं म्हणता. प्रथमामध्ये आपण काय म्हटलेलं, प्रथमा शब्द बघा काय आहे, देवः, विसर्ग दिसतात इथे तुम्हाला, पण जर त्या माणसाला आपल्याला फक्त आवाज द्यायचा असेल तर तिथे आपण विसर्ग देतो का, नाही. म्हणजे मी नॉर्मली म्हणते की रामः सम्यक बालकः अस्ति, राम हुशार मुलगा आहे. सम्यक म्हणजे हुशार मुलगा आहे, पण मला रामला बोलवायचं आहे, तर मी काय म्हणणार, हे रामः आगच्छतु असं नाही म्हणणार मी, हे राम आगच्छतु असं म्हणणार. रामः असं म्हणणार नाही. जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला हाक मारते तेव्हा त्याला मी रामः अजयः विजयः असं म्हणणार नाही, फक्त डायरेक्टली देव. कळलं. अजय आगच्छतु, अजय उपविशतु म्हणजे खाली बस असं. ठीक आहे. आता समजा दोन मुलांना मी आवाज देते आणि बोलावते, बरोबर. तर देवौ, तसं बालकौ, हे बालकौ,
असा आवाज देणार. आता भरपूर देवांना म्हणते मी, हे देवा हा, म्हणजेच अनेक देवांनो, तुम्ही ऐकताय का? अशा प्रकारे. तर इथे तुम्हाला संबोधन अगदी सोपं आहे हाक मारण्यासाठी. फक्त एक महत्त्वाचा रूल मी एवढाच सांगितला की ज्याला आपण हाक मारतो तो पुल्लिंग असेल अकारांत तर त्याला विसर्ग द्यायचे नाहीत. ओके. सो अशा प्रकारे ॲज पॉसिबल ॲज वन वे कम्युनिकेशनमुळे, म्हणजेच मी एकतर्फी बोलते तुमच्यासोबत, कारण तुम्ही काय बोलता ते मला ऐकायला येत नाही, तर तुम्हाला काही शंका असू शकतात त्याचा थोडासा अंदाज घेऊन मी शिकवत असते आणि त्याप्रमाणे मी ॲज पॉसिबल ॲज समजावत असते तुम्हाला की मुलांना हे कदाचित नाही समजणार तर आपण ते सांगूया. असं करून करून मी माझ्या पद्धतीने किंवा मला जसं जमेल तसं मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत असते. सो आय होप तुम्हाला आत्ता ॲक्च्युअलमध्ये देव शब्द कसा वापरायचा आणि कसा अभ्यासायचा हे कळालं असेल. आणि जर तुम्हाला हा आवडला असेल देव शब्द किंवा अशा प्रकारेच तुम्हाला माला शब्द शिकायचा असेल किंवा वनम शब्द किंवा इतर अजून जे शब्द आहेत जसं की मातृ शब्द, पितृ शब्द, त्याच्यानंतर अस्मद युष्मद मी शिकवलेले आहेत, त्याच्यामध्ये ते तुम्ही तिथे बघा. पण तद जो आहे सर्वनाम शब्द तो जर तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा, कारण जसा तुमचा रिस्पॉन्स असतो कॉमेंट सेक्शनमध्ये त्याप्रमाणे मला व्हिडिओ काय करायचे आहेत त्या थोड्या आयडियाज येतात. तर नक्की तुमचं मत तिथे कळवा. आणि यापुढे संस्कृतमध्ये जेव्हा केव्हा देव शब्द वाचाल तेव्हा अशा प्रकारे समजून उमजून घेऊन वाचा तर तो तुम्हाला अप्लाय करता येईल. अदरवाईज फक्त पोपटपंची होऊन जाईल, फक्त पाठांतर आणि पाठांतर राहील आणि त्याचा काही अर्थ नाही. म्हणजे ते कसं झालं की एखाद्या माणसाला कॉम्प्युटर दिलाय आणि त्याला सांगितलं की बाबा तू वापर, पण त्याला ते कॉम्प्युटर कसं वापरायचं हे ज्ञानच दिलेलं नाही आहे, तर ते तसं होऊन जाणार. त्यामुळे असं अजिबात करू नका. जर तिथे थोडीशी मेहनत घेऊन तुम्हाला जर समजत असेल तो तक्ता आणि त्याचं युटिलायझेशन, त्याचा वापर जर तुम्हाला कळत असेल तर नक्कीच तुम्ही वापर करा एखाद्या गोष्टीचा. ठीक आहे. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल की शिकायचं असेल तुम्हाला तर तुम्ही नक्कीच तुमचं मेल मला करू शकता किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये मला लिहू शकता. आणि फीज एवढी काही जास्त नाही आहे, 10 दिवसांची 1000 रुपये अशी फीज आहे. 2 तास आपण क्लास घेतो. कमीत कमी मुलं असतात, एका बॅचमध्ये 5 मुलं असतात, कारण सगळ्यांवर लक्ष राहावं आणि सगळ्यांना गोष्टी पटापट समजाव्या, सगळ्यांबरोबर बोलता यावं यासाठी मुलं कमी ठेवलेली जातात, कारण मग त्यामुळेच फायदा होतो या क्लासचा. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर आठवणीने क्लिक करा. का तर अशा छान छान व्हिडिओ, युजफुल व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी. तुमच्यामुळे आपण 10,000 सबस्क्रायबर पार केलेले आहेत, जे की मला अजिबात वाटलं नव्हतं की आपण 10,000 हा टप्पा गाठू. कारण जेव्हा मी चॅनल सुरुवात केला होता त्यावेळेला असं माझं होतं की संस्कृत हा विषय जास्त कोणी पाहणार नाही यूट्यूबवर किंवा खूप कमी असतील, रिस्पॉन्स एवढा येणार नाही. पण खरंच आश्चर्याची गोष्ट आहे की एवढा छान आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि त्यामुळे मलासुद्धा काम करायला यूट्यूबवर खूप आवडतं. कारण तुमची जी प्रेमळ अशा कॉमेंट्स येतात, तुमचं प्रेम खूप अनुभवायला मिळतं, त्याबद्दल मी सुद्धा खूप कृतज्ञ आहे. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी, सपोर्टिंग मी. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्ही असेच कनेक्ट राहा, अजून लोकांना आपल्या फॅमिलीमध्ये जोडण्यासाठी माझी मदत करा आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.